नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पडते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आम्ही तारकर्लीकरवर। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत तारकर्लीच्या खाडीमध्ये जिथे मिळत आहेत तोडे। चला तर मग बघूया कशा प्रकारे काढतात तोडे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या फायनल लोकेशनवर जिथे आपल्याला तोडे मिळणार आहेत आणि आपण ते काही मित्र आहेत माझे जे तोडे काढतात। स्वतः अनेश मुळेकर इकडे आहे, जे काही एक्सपर्ट आहे यात तोडे काढण्यासाठी। बघू शकता सध्या त्याने काढलेले आहेत। दाखव अनेश, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे असतात, काय असतात। नक्कीच ही आताच एक मिळालेली आहे तोडे। एक्सपर्ट आहे सध्या, हात त्याचे बघा जरा तोडे काढून काही झालेले आहेत। हात कशी पाडले आहेत, ही रिस्क असते तोडे काढताना, कारण पाण्यात खोदून काढावं लागतं। आहे सागर, दुसरा एक एक्सपर्ट आहे तेजसकडनं माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे काढले जातात। काही अवघड नसतं। हे बघा, हा तीर आहे, याने आपण तो वाटण्यासारखं जो होल असतं त्याच्या आतमध्ये हा सोडायचा असतं। याच्या आतमध्ये हा सोडल्यावरती तोड्या ह्याला अडकते, अडकल्यावरती आपण खणून तिथून काढू शकतो। म्हणजे हे बघा, असं काढू शकतो आपण। आता होल आहे, हा होल तीर घातले तर तीर तो आपणच गेला आतमध्ये नक्कीच, तर समजून जायचं की त्यात ते तोडं आहे आणि ते नंतर हाताने खणावे लागते। आपल्याला भेटले आहे, आता बघू अनेश कशा प्रकारे काढतोय हे आता मिळते का बघूया। कधी कधी एवढं खणून पण फुकट जातं। पूर्ण आतमध्ये जाईपर्यंत खोदून बघावं लागतं की आहे की नाही त्यात। तुम्ही याच्यासाठी हिराची झाडू असते, त्याचा हेरू देखील वापरू शकता, परंतु त्याच्या मानाने ॲक्युरेसी या तीरामध्ये जास्त चांगली असते, त्याच्यामुळे तीर वापरतात शक्यतो जास्त करून। तर मिळाली वाटतं, बघू। जराशी फुटली आहे। बघितलं तुम्ही कशा प्रकारे जो ती तार आहे ती जाऊन आतमध्ये अडकली होती आणि त्याच्यामुळे समजतं की त्याच्यात आहे की नाही। नक्कीच धन्यवाद अनेश। समोरच तुम्हाला दिसतंय ते फॉक्स आयलंड आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ज्याला 8K पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत। फिशिंगची व्हिडिओ टाकली होती, शेंडीने कशी मासेमारी करायची। यावेळी तुम्हाला फॉक्स आयलंड लांबून दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे। आता आपण जाऊन बघूया फॉक्स आयलंडला नाव का दिले। कोले खूप राहतात रात्रीच्या वेळी, कोले जेवढे असतात ते संपूर्ण ऐकायला येतं आणि 1-2 वेळा रात्रीचे दिसतात पण की हे बेट तयार झालेले। आपण सुरूचं बन आहे पूर्ण त्याच्यावरती, त्या आतमध्ये जाऊन बघूया आपण। तुम्हाला जर पार्टी वगैरे करायची असेल तर नक्की तुम्ही इथे येऊ शकता आणि पार्टी वगैरे करून वर दिसतोय ड्रेजर। बघूया ड्रेजर आहे, त्यांनी
ती वाळूची भर पडली होती आणि ती वाळू काढून इकडे टाकण्यात आली होती आणि त्याच्यावरती सुरूची बने आली आहेत आणि नक्कीच इकडे एक चांगला स्पॉट तयार झाला आहे पार्टीसाठी असो किंवा मजा मस्ती करण्यासाठी देखील असो. आपल्याला ढीग पाहू शकता असं आहे नैसर्गिकरित्या बनलेलं आहे हे. त्यामुळे ह्याच्यात बोटी काढण्यासाठी जागा देखील निर्माण झाली आणि ह्या जुन्या बोटी आहेत ज्या वापरात नसलेल्या बोटी आहेत इकडे हे आणून ठेवलेल्या आहे. आणि नक्कीच बघू शकता चांगलं असं लोकेशन आहे. मोरीसो डोंगर या डोंगरा मग पलीकडे गेलं तर तुम्हाला चिपीचं विमानतळ लागेल. त्यानंतर समोर आहे हा कोरजई गाव दिसतोय तो संपूर्ण कोरजई गाव आहे. मग आपण पुन्हा जाऊया आपल्या मित्रांकडे बघूया किती मिळाले त्यांना तोडे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मी मागे बनवला होता की म्हाराईमुळे म्हणजे काय आहेत आणि कशा असतात कुठे मिळतात हे देखील तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. ते पण खाण्यासाठी चांगले लागतात. मुळ्यातलाच एक प्रकार आहे परंतु तो चिखलाच्या इथे सापडतो आणि मुळांपेक्षा थोडे मोठे असणारे आणि दिसणारे असे ते असतात म्हाराईमुळे. सागर आतमध्ये खणतो आहे तसं खडून काढावं लागतं. जवळजवळ एका हाताच्या अंतरावरती तुम्हाला सापडू शकते किंवा जर लवकर नाही खणलात तर ती अजून खाली जाते. आणि बघा मिळालेली आहे आता चांगल्या प्रकारे एक मोठीशी. तर बाजार त्याची कॉस्ट खूप जास्त आहे. तुम्ही थोडेसे कष्ट करून काढू शकता परंतु हात पाळण्याची शक्यता देखील असते कारण याला जी धार आहे तुम्ही बघतात याला जी धार आहे ती बोटांना लागून बोट फाटू शकतात. तर 8 ते 10 पीस याचे बाजारामध्ये तुम्हाला मिळतील 100 रुपयाला. आता आपण चाललो आहोत घरी. जवळजवळ 11-12 वाजता झाले आजचा आणि भरती पण होत आहे त्याच्यामुळे आज बघू शकता कमी मिळाले आहेत थोडेसे दररोजच्या पेक्षा कमी मिळाले. बघूया तर मित्रांनो आज आपण बघितलं की कशा प्रकारे तोडे काढतात आणि किती कष्ट करावे लागतात. बाजारात देखील मिळतात बहुतेक जण घेऊन येत असतो विकायला. तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जरी केलं तर आम्हाला मिळालं तर आपण देऊ शकतो एका सुलभ रेटमध्ये आपण देऊ शकतो नक्कीच. यानंतरच्या पुढच्या वेळेत आम्ही प्रयत्न करू की याची आमटी किंवा फ्राय कशी करतात किंवा याची भाजी पण करता येते ती कशी करतात. जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
आहे.